यूट्यूबर म्हणतो. तर जत्रेतलं हेलिकॉप्टर आहे बघा. चांगला आहे चांगलं. किती रुपये? 50 रुपये. ज़्यादा उड़ता नहीं? नहीं उड़ेगा तो घर जाए अंदर. हाँ बरोबर. पकड़ थोड़ा उड़ा. हाँ हाँ सही बात. ठीक है चलो कोई बात नहीं. हाँ हेलीकॉप्टर ना अच्छा है अच्छा है. तर इथं आम्ही आता वडापाव खायला आलोय आणि हे बघा भजी तीन दे ना खायला. हां तर हे बघा तर वडापाव खातोय आणि मस्त आहे गरमागरम आहे. आता खाऊन बघू त्याच्यानंतर कळेल की कसं आहे टेस्ट. थँक्यू. तीन बांधून घेतो ना. घे रे फटाफट आरामात त्याच्याकडनं घे. तर आताच दीप भेटलेला आहे आम्हाला आणि दीप वडापाव खातोय आणि आम्ही तिघे पण खातोय. तर खूप घाई आहे इथं. तुमची किती आहे? याने आता गाडी तुमची किती आहे? कसं आहे? मस्त आहे ना. तर छान वडापाव आहे. नाही नाही भारी आहे. मस्त आहे वडापाव तुमचा. हॉटेल आहे की तुमचं? कुठे? लांजामध्ये आहे. काय नाव काय लांजात हॉटेलचं नाव? बाकडा आहे. स्टँडच्या समोर ना. चांगलं आहे चांगलं आहे कारण का भाजी मस्त आहे. भाजी चांगली असेल तर वडापाव चांगला होतो. तर हे बघा मस्त वडापाव कस्टमर सांगतायत. बरोबर. तर यांचं दुकान आहे ना लांजामध्ये ST स्टँडच्या समोर आहे म्हणजे तिथे बाजूला आहे आणि वडापाव खूप छान आहे. कधी आलात तर खा ते नक्कीच. कुठं आहे? तर हे बघा हे बोर्ड आहे त्यांचं संत बाळूमामा कृपा. लांजामध्ये पण हेच आहे तर नक्की खा छान आहे खूप. ST स्टँडच्या समोर. हां सांगितलं ST स्टँडच्या समोर आहे संत बाळूमामा कृपा. तर आता आम्ही आलोय फालुदा खायला. दीप आहे माझ्यासोबत, साहिल आणि मी स्वतः. तनू नाही आहे कारण तनूचं दुकान आहे त्यामुळं तनू दुकानामध्ये गेला आहे. नाही तर काय घरचं दुकान असल्यावरती कसं बाहेर फिरायला मिळत नाही. तर हे बघा आता फालुदा आपण खातोय. आपण म्हणजे मी आणि फक्त दीप खातोय आणि जत्रेमध्ये आल्यावरती आहे ना असं खायलाच मिळतं काय. आणि हे बघा इथं तुम्ही कलिंगड थंडीच्या दिवसातनं कलिंगड. तर हे बघा कलिंगड आहे आणि गर्दी बघा किती आहे. आता वाजलेत 11:30 वाजलेत. तर हे बघा दीप आणि मी खातोय आता. ठीक आहे कॅमेरा घे. काय यार तर जत्रेमध्ये आल्यावर आहे ना अशी भूकच लागत बसतं. हे खाऊ ते खाऊ. तर मित्रांनो हे आहेत सुनील माई आणि आता ड्रोन उडवत आहेत. आपल्याला हे जत्रेमध्ये भेटलेले आहे तिथे आणि ड्रोन उडवतात. बघूया आपण कशा प्रकारे ड्रोन आता उडवत आहेत. ड्रोन त्यांनी इथे ठेवला आहे आणि सगळी लोक पण बघतायत. आता पालखीची वाट बघतायत पण त्याआधी इथे सुनील माई ड्रोन उडवत आहेत. तर बघूया आपण
तर हा बघा ड्रोन उडलेला आहे. अरे 1 तास आहे, पाऊण तासाला घेऊन जा. नाही तू पण त्यांच्यात तर मित्रांनो, आता ही पालखी आलेली आहे नवदुर्गा देवीची भालावलीवरून. तर ही आर्यादुर्गा देवीला भेटण्यासाठी येते आजच्या दिवशी. आणि आर्यादुर्गा देवी आणि नवदुर्गा देवी ह्या दोघी बहिणी आहेत असे मानले जाते.
देवटी बघा कशी पेटली आहे. भिजवण्याची पद्धत. देवटी तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 3:19 झालेले आहेत आणि आम्ही पाणीपुरी खातोय. तनूला आमच्या भूक लागलेली आहे आणि सगळ्या पाणीपुरी खाल्लेल्या आहेत त्याने एकट्यानं. नको मला बस झाली. तर हे बघा जत्रेमध्ये पाणीपुरी कशी आहे रे? नाही चांगली मस्त आहे ना. तर मस्त आहे. आता बघूया दुसरं आम्ही काय खातो जाऊन आता. तर आता खास तन्मय आलेला आहे म्हणून आम्ही परत आलेलो वडापाव खायला. भूक लागली. तू घे ना मंचुरियन पाहिजे ना तुला. घे मंचुरियन. आम्ही खातो वडापाव. ते बघा आणि मस्त आहे. मगाशी आपण खाल्ला होता जबरदस्त. कॅमेरा पकड़ ना भाई मेरे को भी दिखाओ मांगता है. मोबाईल पाडू नको. कंटिन्यू सीन आहे. अबे मंचूरियन दे रहा है ना वो भी संपल लाईव्ह मध्ये जोक आहे. भजी किती आहे रे? भजी किती रुपये आहे? भजी किती रुपये? 30 ना. नको 10 रुपयाचं घे. परवडत नाही. 10 रुपयात छान आहे ना. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही आता झोपून उठलेलो आहोत. म्हणजे आम्ही तरी 5:30 वाजता झोपलेलो. 5:30 ना 5:30 हा. तर 1.5 तास झोप झालेली आमची चांगली. आणि तुम्हाला आता इथं आजूबाजूचा परिसर एकदा दाखवतो म्हणजे नजारा दाखवतो. सकाळचे आहे ना धुकं वगैरे पडलेलं आहे समोर. तर समोर बघा एकदम धुकं दिसतंय बघा. असं वाटतं की समुद्रच आहे पसरलेला. तर इकडे आहे ना खाली विहीर आहे. ते आपण आता बघायला जाऊया जरा. तर सकाळचे 7:30 वाजले त्यामुळं कसं आता जरा थंडी आहे. तोंडबीड आता. तर इकडे बघा सूर्य. कुठे इकडे आहे काय विहीर? त्या घराची होई ना. त्या घराची इथे ना. चला हा पुढं. हां तर तू पण नाही. मग ठीक आहे. नाही हाय तसं चालेल मग. तर हे बघा हे सगळं पूर्ण आहे ना कातळच आहे काय. इथं मातीच नाही दगड आहे दगड. इथं चिऱ्याच्या खाणी होतील पण ते जमीन आहे त्यांची ते लोक बघतील. इथं थंडी वाजायला लागली. कुडकुडायला झालेला आहे. अरे कॅमेरा हालायला लागला. कुठं इथं आहे काय? हा हा हे बघा. ही बघा. हा ही बघा इथं विहीर आहे आणि कशा प्रकारे जायला आहे बघा. चप्पल काढ सोनू. पांडवकालीन विहीर आहे काय? पांडवकालीन विहीर आहे ना.
तर इथं चप्पल आम्ही काढलेल्या आहेत आणि आम्ही जातो. आणि हे बघा, थुकू बिकू नको. नाही नाही, हे बघा कशी विहीर आहे ती, पूर्ण कातळ आहे वरती. तुम्ही गेलो हा मग ठीक आहे ना, जाऊ दे जाऊ दे, सिनेमॅटिक शॉट ते नंतर घेऊ. येता येता घेऊ. हा तर हे बघा, नंतर मग हे पाणी सगळं इथलंच आहे. हे बघा, तर पायऱ्याने येणं असं पूर्ण खाली जायला लागतंय. हे बघा, पूर्ण कातळ आहे, पूर्ण कातळ, आणि कातळामध्ये ह्या पायऱ्या तशा केलेल्या. आणि हे बघा, जबरदस्त. तेव्हा हा जत्रेसाठी इथनं पाणी यायचं. हा हा हा, हे बघा केवढा उंच आहे ते. आणि आता ही मोटर टाकली आहे पाण्यामध्ये. इथे एक मासा पण बघितला होता रे मी आता. तर हा बघा झरा, बघा तिथे, हा बघा इथं झरा आहे. आणि बघा इथं त्रिशूल काढलेलं आहे. त्रिशूलच आहे ना रे, हा तसं दिसतं. आणि इथं गार वाटायला लागलेलं आहे, हात एकदम कापरं भरायला लागले. तर मित्रांनो, कातळामध्ये विहीर आहे मोठी, आणि विहिरीला आहे ना 45 पायऱ्या आहेत. आणि समोर आहे ना त्रिशूल पण दिसतं आपल्याला. तर खूप छान आहे. हे एक कातळ शिल्प आहे. हे बघा, आपल्याला नीटचं काय समजत नाही नेमकं कसलं आहे ते, पण एक शिल्प आहे. काहीतरी खुणा बोलतात ना, काहीतरी एक काय रे, खुणाच ना, खुणा, अशी एक देवाची एक खुणा काहीतरी एक बनवून ठेवलेली आहे त्यांनी. तर एक कातळ शिल्प, तर आपण हे रात्री सुद्धा बघितलं होतं. हे शिल्प आहे, कातळ शिल्प, आणि खूप मोठं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना सापासारखं, तर ह्याच्यातून आहे ना साप येतो जेव्हा पालखी इथे येते तेव्हा. आपण तर बघितलं नाहीये, पण खूप लोकांनी बघितलंय आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. तर हे कातळ शिल्प आहे. तर इथे सुद्धा एक शिल्प आहे, कोरीव शिल्प, या मोठ्या शिल्पाच्याच बाजूला आहे इथे. हे बघा, इथं अशी खूप शिल्प आहेत इथे. तर मित्रांनो, हे पूर्ण कातळ आहे काय, हे पूर्ण कातळ आहे सगळं चारी बाजूने. आणि या कातळावरतीच देऊळ आहे. आणि तिथं विहीर पण आपण आता बघितली, मोठी विहीर आहे. तर मित्रांनो, आता आपण बघतोय पान कसं बनवतात. हे कुठलं गोडं पान आहे की, तर गोडं पान आहे. आणि हे दादा आहेत, नाव काय त्यांचं, बंटी. ओके, हा, तर बंटी दादा आता बनवत आहेत गोडं पान. आणि बाजूला आप्पा आहेत, बघूया कशा प्रकारे बनवत आहेत. आणि हे काय काय टाकताय मला एकदा सांगा. हे काय, चटणी, गोडी चटणी आहे काही, तर ही गोडी चटणी आहे. पहिला काय चुना लावलाय ना, पहिला चुना, त्याच्यानंतर कात, आणि मग हे गोडी चटणी, बरोबर. आता हे पुढचे बघूया आपण काय काय टाकतात त्याच्यामध्ये. तर आता सुपारी टाकली, त्याच्यानंतर हे काय, ह्याला काहीतरी बोलतात ना, टुटी फ्रुटी. त्याच्यानंतर बडीशेप टाकली,
त्याच्यानंतर हा काय किस, खोबऱ्याचा किस. त्याच्यानंतर हे काय सळी सळी, म्हणजे केसर केसर सारखी सळी. हा ठीक आहे, हे सळी टाकले. धना डाळ आणि ही बडीशेप, रंगीत. हा रंगीत बडीशेप. भाजलेली बडीशेप. आणि ही कुठली भाजली, शाही गुलाब. कुठे शाही गुलाब. हो देखो. तर हे शाही गुलाब असं टाकलेलं आहे या पानामध्ये. हे बघा, गोड पान हरी पत्ती. आणि हरी पत्ती आता टाकलेली आहे त्याच्यावरती. बाद में हम गुलकंद डालेंगे. आणि हे काय, गुलकंद. हे गुलकंद आहे. तर हे गुलकंद टाकलेलं आहे. हे गोड असतं ना. हा, तर हे गोड आहे गुलकंद. आणि झाले. आणि हे काय चेरी ना. आणि ही चेरी हे बघा पानामध्ये टाकलेली आहे. हे बघा, आणि गोडपान झालेलं आहे तयार. हे बघा, आता याला फोल्ड कसं कराल तुम्ही, अशा प्रकारे हे गोडपान फोल्ड करतात. हे बघा. आणि काय आता काठी, आणि वरती पण काय चेरी लावतो. तर हे बघा, अशा प्रकारे हे गोडपान तयार झालेलं आहे. तर गोडपान झालेलं आहे तयार. बंटी दादाने बनवलेलं आहे. BMC मध्ये कामाला आहेत. तर BMC मध्ये कामाला आहेत बंटी दादा. आता सुट्टीवरती आहेत म्हणून गावच्या जत्रेला आलेले आहेत खास. आणि हे बघा, पान झालेलं आहे तयार. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 11 आणि ऊन पण वाढलं आहे. आणि हे बघा हेलिकॉप्टर, रात्री पण आपण बघितलं होतं. आणि दिवसाची जत्रा. तर रात्रीसारखीच गर्दी सुद्धा दिवसाला पण आहे. आणि हे बघा, हे आप्पाचं दुकान आहे. हे आपल्या आप्पाचं दुकान आहे. इथे ही दुकान आहे सगळी. तर ST आलेली आहे खास जत्रेसाठी. जत्रा स्पेशल ST, भालावली, देवी असोळ आणि भू. तर आमचा स्वरांश आला आहे आत्ताच. आणि आल्या हेलिकॉप्टर घेतलेलं आहे. दाखव हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर तोंड पण दाखव तुझं. तर हेलिकॉप्टर घेतलेलं आहे आपण. आता इथे जे बघितलं आहे बघा, हे 50 रुपयाचं हेलिकॉप्टर घेतलेलं आहे. आता अजून बघूया काय काय आपल्याला घ्यायला लावतोय ते. तर बाय आले, आपली आई आली आणि ही दुसरी बाय आलेली आहे. अजून आपल्या वाडीतली खूप जण आली. तर आता आपण जाऊया, आता दिवसाची जरा जत्रा फिरून येऊया एकदा. बाही सांगताय काय हे बसतो तू स्वरांश. ए इथे बसतो काय. हा बघ ह्याच्यावर बसतोय बघ. ह्याच्यावर बसतो या गाडीवरती. नाही बसत आहे मग तो बघ. हा बाबू बसलाय बाई इकडे. हा बाबू बसला. बघ बाबू बसलाय. बसतो तू. नको का नाही बसत तू. आधी सांग का नसू सर. हा का नाही बसत तू इथे. इथे का नाही बसत आहे सांग. भीती वाटते. घाबरतो तू. कशाला घाबरतो. हा कशाला. त्याला ते बघ ते छोटे दादा दिदी वगैरे बसले. ये इकडे ये बघूया. ये इथे जातो उडी मारायला. का नको. भीती वाटते.
हा चालायला मध्ये चप्पल हवाय. चालायला हवाय. हा मग चाल. आणि इथं जातोय मग इथं चप्पल आणलं घे. चप्पल नाही त्याच्या. आणि हे बघा इथं डबे वगैरे आहेत. तर हे बघा 4 लाईनी आहेत. 1 2 3 म्हणजे 3 मध्ये हे आहेत लाईनी आहेत आणि दोन्ही साईडला दुकान आहेत. अशी खूप सारी दुकान आहेत. तरी बघा दर्शनासाठी लाईन बघा केवढी मोठी आहे. इकडून अशी लाईन आहे पूर्ण. लाईन बघा किती आहे मोठी दर्शनासाठी. अरे बापरे. इथं काल रात्रीपेक्षा पण मोठी लाईन आहे दर्शनासाठी. त्या साईडला पण दुकानं आहेतच. खूप दुकानं आहेत. इथपर्यंत लाईन आहे. जत्रेतला खाऊ प्रसादी. आमचे आहे 20 रुपयाची छत्री. आधी पेटायला लागली लाईट. राहू दे बंद कर. हे हवी आहे तुला छत्री हवी आहे. राहू दे. कुठला कलरवाली हवी. हा ती घेऊया काय. आहे ना भाऊ. पेटवून बघूया आपण. राहू दे. हे लाईट पेटते का बघूया याच्यातनं. हा पेटते. अच्छा हा ठीक आहे. बघ नाही घेतलेलं आहे सुहासने आमच्या छत्री. ती ठेव. खूप सारी दुकानं आहेत. चल नको हे नको पेटू नको. जेवढं घेऊ तेवढं कमीच आहे आमच्या बाबाला. तर या ठिकाणी महाप्रसाद मिळतोय. इथे आर्या दुर्गा मंदिर आहे. आतमध्ये आपल्याला जायला देत नाहीत. म्हणजे जायला देत आहेत पण आतमध्ये फोटो व्हिडिओ करू शकत नाही आपण. त्यामुळं आपण आतमधला कुठलाही सीन घेतला नाहीये. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 1 आणि आम्ही जातोय आता घरी. ही दुकानं आहे ना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असतील. तर आपण जाऊया आता घरी.
मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे 2:15 आणि आम्ही आता जत्रेवरून घरी आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आपण काल गेलो होतो संध्याकाळी 6:30 वाजता घरातून गेलेलो, म्हणजे लवकरच गेलेलो, 6 वाजता 6:30ला पोचलो भूमध्ये. तर कालची रात्र आणि आजचा अर्धा दिवस आपला जत्रेमध्ये गेलेला आहे. तर कमेंट करून सांगा मला कसा वाटला व्हिडिओ तो. आणि आवडला असेल तर पहिलं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फक्त मनोरंजन.